राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम 6 आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांना द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिले। राज्यातील 6,56,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। 10 मार्चला कर्जमाफी होणार का? कोर्टाने सरकारला आजच आदेश दिलाय का? आणि फक्त 14 जिल्ह्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मुंबई उच्च न्यायालयात कर्जमाफी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली। कोर्टाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत। मात्र सध्या 10 मार्चला थेट कर्जमाफी जाहीर झाल्याचा अधिकृत शासन निर्णय आलेला नाही। फक्त काही जिल्ह्यांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। पण राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अजून कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही। म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत GR आल्यानंतरच खरी माहिती स्पष्ट होईल। तुमच्या जिल्ह्याबाबत अपडेट हवे असतील तर लगेच कमेंट करा तुमचा जिल्हा नाव। थांबा, अजून एक मोठी माहिती समोर आली आहे। कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की शेतकऱ्यांचा प्रश्न हा गंभीर आहे आणि सरकारने यावर विलंब करू नये। मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की फक्त 14 जिल्ह्यांपुरतीच कर्जमाफी मर्यादित राहणार का? सध्या सरकारकडून आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जात आहे। राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार असल्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांना दिलासा दिला जाऊ शकतो, पण अजूनही अंतिम GR जाहीर झालेला नाही। म्हणून 10 मार्च ही तारीख निश्चित आहे का, की अजूनही फक्त चर्चा सुरू आहे? याबाबत पुढील 24 ते 48 तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। 10 मार्च हा दिवस खरोखर ऐतिहासिक ठरणार का, की पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा होणार? कोर्टाच्या सुनावणीनंतर राज्यभरात चर्चा जोरात सुरू झाली आहे। सरकारने अजून अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही, पण दबाव मात्र वाढत चाललाय। जर कर्जमाफी जाहीर झाली तर लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, पण जर निर्णय लांबला तर आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही। आर्थिक तज्ज्ञांच्या मते संपूर्ण राज्यासाठी एकाच वेळी कर्जमाफी देणं सरकारसाठी मोठं आव्हान ठरू शकतं। म्हणूनच 10 मार्चला नेमकं काय होणार? घोषणा की फक्त आणखी एक बैठक? पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोर्टाने नेमकं काय सांगितलं? सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं की शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत गंभीर आहे। सरकारने कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आली आहे। मात्र लक्षात ठेवा, आत्तापर्यंत थेट 10 मार्चला कर्जमाफी जाहीर करा असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला नाही। म्हणजेच निर्णयाची चेंडू अजूनही सरकारच्या कोर्टात आहे। फक्त 14 जिल्ह्यांपुरतीच मर्यादा राहणार का, की संपूर्ण राज्याला दिलासा मिळणार, यावर अंतिम शिक्कामोर्तब अजून बाकी आहे। म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत GR येईपर्यंत संयम ठेवा। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी हा फक्त आर्थिक विषय नाही, तो लाखो कुटुंबांच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे। 10 मार्चची चर्चा सुरू आहे। कोर्टाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे, पण अजून अंतिम शासन निर्णय आलेला नाही। फक्त 14 जिल्हे की संपूर्ण महाराष्ट्र? हा निर्णय आता सरकारच्या हातात आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, की पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार? हे येणारे काही दिवस ठरवणार आहेत। एक गोष्ट मात्र नक्की, अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत GR आल्यानंतरच खरी माहिती समोर येईल। आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी आणि अचूक देत राहू। म्हणूनच व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि A9 अतुल न्यूजला सबस्क्राईब करून आपला सपोर्ट नक्की द्या। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।